फार जुनी परंपरा. मी याच परंपरेत एकदा कीर्तनाला आलतो. ॲटोला 100 दिलते, मला 50 दिलते. शंकर बुवा, हा हे काय होते. फार जुनं. मी 3 चाकाचा ॲटो घेऊन येत होतो त्यावेळेला. म्हणजे कल्पना करा बाहेरून आलेल्या लोकांना किती जुनी परंपरा आहे. खूप जुनी परंपरा आहे. भगवान गोंदेश्वराचं अधिष्ठान आहे. आदिशक्ती जगदंबेचं अधिष्ठान आहे. मारुतीरायाचं अधिष्ठान आहे. अशा परमपावन अधिष्ठानानं पुनीत असलेल्या या मातीतल्या ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम ज्ञानदान अन्नदान सोहळा आणि आजचं प्रसादाचं कीर्तन माझ्याकडे आलं. उपस्थित आदरणीय ऋषितुल्य, माझ्या अंतकरणात ज्यांना बघत असताना माझ्याही अंतकरणात गोडसा ओलावा निर्माण होतो आणि मी त्यांना ऋषितुल्य समजून भीष्मतुल्य समजून प्रणाम करतो. असे आदरणीय आमचे सीताराम बाबा आहेत, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो. गावातील अजून एक नाविन्य ज्ञानेश्वरीचा प्रचंड व्यासंग ज्यांच्याकडे आहे, गाढ्याभ्यासक ज्ञानेश्वरीचे आदरणीय सारंगधर बाबा, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो. उपस्थित ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारी ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मृदंगाचार्यांना धन्यवाद प्रणाम. हे प्रसिद्धी प्रमुख आहेत, यांनाही धन्यवाद प्रणाम. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही धर्मकार्य करता, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतना करता एवढा वेळ काढून तुम्ही आलात. मी वक्ता या नात्यानं तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. कारण मी करतो नवल नाही. 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं, किती जरी वक्ता अभ्यासू असेल तरी पण समोर बसलेला श्रोता हा शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. तुमच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. चारवाकांचा प्रश्न आहे, सगळे दुःखी आहेत का? होय. राजा दुखिया प्रजा दुखिया, ज्याला खुर्च्यावर बशिलय का ते बी दुखी येतं. ते बी पासा गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपत नाहीत. हो, त्याला सुद्धा सुख नाही. ते आता चंद्रावर असले की त्याला वाटते उद्या मी मंगळावर जावा, म्हणजे पुढची साखळी त्यानं पकडलेलीच आहे. ते काही सुखी नाहीत. म्हणजे राजाही दुखी आहे आणि प्रजा तर मग पहिलीच ती एका फांदीवर बसतच नाही. प्रजाही दुःखी, राजाही दुःखी आहे. ज्यानं सृष्टी निर्माण केली तोही दुःखी आहे. जगी सर्वायसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाय. चारवाक फार हरामखोर असतात, भडवी असतात, नालायक असतात, बुजदिल असतात. या चारवाकांनी प्रश्न केला नामदेवरायला, महाराज संसारिक माणसांना काही गोष्टीची प्राप्ती असल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय का? नामदेवरायांनी सांगितलं अद्याप नाही. त्या सुखासाठी त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुखच बघावं लागेल तर ते सुख प्राप्त होईल. चारवाक कोणाला म्हणायचं माहितीये का? ही भंगिरी आपल्याच जन्माला येतात हरामखोर, आपल्यासारखी राहतात, आपलंच खातात आणि आपलीच वाभडे काढतात. ह्या भडव्यांना चारवाक म्हणत असतात. विठाला आणि चारवाकांनी श्रुतीच्या समोर प्रश्न मांडला. हे श्रुती ग, चारवाक म्हणतात मला असं वाटतंय माणसाकडे पैसे शिल्लक असल्यावर त्याला सुख प्राप्त होत असेल. श्रुतीनं सांगितलं मी संतांकडनं ऐकलं रे बाळा की पैशानेही सुख प्राप्त होत नाही. पैशानं जर सुख प्राप्त झालं असतं तर रावण सुखी झाला असता. रावणाची एक चौकट ऐकल्यावर 13 बाऱ्या खासदार होता येते. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? एक चौकट. अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे, 7 कोटी. त्याला 80,000 बायका होत्या. आपल्या बायकासारखी नाही, पाहती कवाडाकडून चलती भितडाकडं. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. हुशार बायका 80,000. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 80,000 सासरे. सासा नाही सांगता येणार.
कारण जावायना 80,000 बायका केल्या म्हणल्यावर सासरा 11 तर करीन ना. कवाच रावण उभा राहिल्यावर पडत नव्हता. एवढा श्रीमंत पण नाही पैशान सुख भेटलं. तर आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. आपल्याकडचे पैसे म्हणजे शेळीचं शेपूट आहे. माझ्या सगट इथं बसलेला एकही माणूस रावणाचे बुट उचलायच्या पण लायकीचा नव्हता. मी पण आलो बरं का त्याच्यात. तुम्हाला म्हणल्यावर जरा राग येईल, मी पण त्याच्यात आलो. एवढा श्रीमंत रावण. आपली तर श्रीमंती शेळीचं शेपूट आहे. शेळीची शेपूट किती जरी हल्ली सीताराम बाबा तरी पाठीवरली माशी उठत नाही, ती तर जातच नाही ती. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. मग ज्याच्याकडे एवढी श्रीमंती असताना 2:18 पंढरपुरातल्या मालकांनी पाला खाणाऱ्या वानराच्या हाताने आपटू आपटू हाणलाय, तर आपल्याकडे टोपलं भर पैसे असल्यावर सुख मिळेल. मला असं वाटतंय गोळ्या संपल्याचं लक्षण आहे. विठाला विठाला. एक जण म्हणला राजा झाल्यावर सुख होतंय. त्याला म्हणलं सांग राजा म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य का सीताराम बाबा? नाही नाही. ते म्हणला सर्वोच्च राजा. म्हणलं तोही शब्द वापस घे. ज्याच्या गाडीला 222 दिवे देवळगावकर, 222 पद एकट्याच मंत्र्याला, कोणाची मायविली तितकी पदं घ्यायला, 222 पद. त्यानं सही केल्याशिवाय विश्वातला एकही कारभार हालत नाही. त्यानं वरुणाच्या फॉर्मवर सही केली, 6 दिवस सूर्यच दिसला नाही. होतं का नाही काल 5-6 दिवस आभाळनानं. त्याचं नाव इंद्र. 222 दिवे ज्याच्या गाडीला, ऐरावत हत्तीला. किती मोठा किती मोठा किती मोठा. त्यालाही सुख प्राप्त झालं नाही, राजालाही सुख नाही. एक जण म्हणला 10-5 पोरं असे दामधट असले की सुख भेटते. म्हणलं वळई दाबायची काय? पोरं दामदाट करणं म्हणजे वळई दाबी तू काय? नाही. चित्रकेतूला सीताराम बाबा 1 कोटी होते, बायका 1 कोटी होत्या. 1 कोटी बायका. 2-4 पुस्तक वाचिले. म्हणले हे कशात असतंय? तू मानितच नाही सुंबळ्या. पाहावे पुराणी विचारून. तू कोणाला मान्य करते? तू एकटा मानित नाही, तू कोणी विचारते नालाय का? विठाला विठाला. 100 पुत्र गांधारीला तरी सुख प्राप्त झालं नाही. बाहुबळानं सुख नाही, संपत्तीनं सुख नाही, सत्तेनं सुख नाही. विद्वत्तेच्या बाबतीत जर सुख म्हणत असाल सीताराम बाबा, काही काही म्हणतात मी गाथा पाठ केला, मग हाणतू का आम्हाला? एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग घाला आमच्या अंगावर गाडी. एक जण म्हणला मला ग्रंथ पाठ आहेत. विश्वातला शिक्षण महर्षी सांदीपनी. किती विद्वान सीताराम बाबा. पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला, महर्षी सांदीपनीकडे पंढरपुरातला मालक शिकायला. तितका विद्वान असेल का कोणी? पण त्यांचंही पोरग समुद्रात बुडून मेलं. नाही सुख नाही सुख नाही सुख नाही सुख. कसं सुख प्राप्त होईल? सुखच जर पाहायचं असेल तर ते फक्त ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. आता ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानोबरायासारखा ज्ञानी विश्वात कोणी नाही. ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहेत, साधकांचे मायबाप आहेत. किती ज्ञानोबराय विद्वान, किती 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 विद्वान. किती भाषा तर 56 येत होत्या. 1-2 भाषा ज्याला येतात का ते बाहेरगावी नोकरीला असल्यावर गावात आल्यावर रानात काम करणाऱ्याला इंग्रजीत बोलत आहेत. आणायला पाहिजे. अरे तू ते ना एकाच वड्याचं वान्यरावानी वाकून पाणी पिलंस, आणि तू आता काल परवा एखाद्या शहरात राहिल्यावर गावातल्या लोकांना इंग्रजीत बोलतो. मूर्खपणाचं टोकेन. माझ्यासोबत एक शिकलं, BA झालं, त्याला 72,000 पगार आहे. गावाकडे आलं की लगेच गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, गुड नाईट असं म्हणत होतं. मला काही कळत नव्हतं, मी 7वी शिकेलं होतं, एवढं काही ज्ञान नव्हतं. पण त्याला मी सांगितलं तुला पगार किती आहे? 72,000. 71,000ची पेत होतं महिन्याला. आणि ते 1000 रुपये काढता येत नाहीत म्हणून खात्यावर ठेवत होते. आणि ते मी त्याच्यासारखे विशिक अवताल जुपीन आणि ते मला इंग्रजीत बोलत होतं. विठाला विठाला. म्हणजे ह्या विद्वत्तेच्या बाबतीतही काही हळहळ करायची नाही. ज्ञानोबरायासारखं विद्वान नाही. भाषा 56 येत होत्या. तरी पण ज्ञानोबरायांनी सुखाच्या बाबतीत जर कल्पना सांगायची ठरली
रूप पाहता लोचनी रूप काय ताकद आहे महाराज. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय साजनी म्हणजे बुद्धीला म्हणतात. हे बुद्धी माते, विश्वात मी नाना प्रकारचं सृष्टी सौंदर्य पाहिलं ग, पण त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर जितकं सुख प्राप्त झालं तितकं कुठं सुख नाही. सुख झाले हो साजनी म्हणजे विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्यावर सुख प्राप्त होते. पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर वेद लागतात. इतकं रूप इतकं रूप इतकं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावते इतकी त्या मुखात ताकद आहे. श्रुती फार हुशार आहे. श्रुती म्हणजे तुमच्या आमच्या गोठ्यातलं शेण चोरणारी बाई नाही. श्रुती म्हणजे शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून महादेवाला वाहणारी नाही. दुसरीचे फुलं ही शेपुडीचा अवतार. त्या बाईन झाड लावलं, पाणी घातलं आणि ही सकाळी 4ला उठली आणि तिचे फुलं वरबळडेन महादेवाच्या अंगावर टाकले. माई पूजा झाली. चोर सोसायटीचे अध्यक्षेन बाई तू. तर दुसऱ्याचे फुलं चोरून वाहिले ना. तू पाणी घातलं नाही, झाड लावलं नाही, तिचे चोरून. अशी नाही श्रुती. श्रुती कोण महाराज? वेद जिचा ऐकल्याच्या नंतर स्तब्ध होते तिला श्रुती म्हणतात. आणि त्या श्रुतीनं प्रश्न केला, नामदेवराय एवढ्या ठामपणानं तुम्ही सांगता की त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते, असं का 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 कशावर कशावर? ऐका त्या रूपात किती ताकद आहे. एक पोरग झोपलेले. सीताराम बाबा आईनं उठिलं उठत नाही, बापानं उठिलं उठत नाही, बहिणीनं उठिलं उठत नाही, भावानं उठिलं उठत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवाज द्यायला उठत नाही, झोपलेलं नाही, पांघरून घेतलं अंगावर. वडिलाचा चेहरा नाराज झाला. दुःखाची निवृत्ती सांगतोय. काय ताकद आहे त्या मुखात. बाप एकाकडे कामाला होता, ज्याच्याकडे कामाला होता तो मालकही चांगला होता, चांगला मालक होता. आदलीचं बूट बाहेरून ठोकून जेवारी देणार नव्हता, चांगला मालक. पाहिलं रावसाहेब जी आदरान बोलत होते बरं माणसं. पूर्वीच्या काळातली श्रीमंत माणसं गरीबाला सुद्धा आदरानं बोलत होते. आता जरा जरा पैसे झाले ना, ह्या भडव्याच्या जीबाला आंबत्यात. ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का, ती द्वारकाबाईला, काशीबाईला, अंतिकाबाईला अंतिकी म्हणीन, चंपाबाईला चंपी म्हणीन. त्या गळ्यातल्या एकदानीमुळं जरशा दागिन्यामुळं. आणि 2-3 महिन्याला नवऱ्यानं पुन्हा सोनाराची तर कोचलेन खताच्या थैल्या आणल्या, घेतल्या घागरमाळा काढून. हे असं जरा जुरा आलं ना, असे कोणाला कोपर खिळ्या नाही आणल्या पाहिजे, जरा हिशोबात राहिलं पाहिजे. फार हुशार होती श्रुती.
मालकाने आवाज दिला, रावसाहेब जी 2 दिवस झालं चेहरा पडलाय तुमचा. जी मालक. काय झालं? मुलगा 2 दिवस झालं उठत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, त्या काळातला 500 एकरचा मालक, काठी टेकीत टेकीत कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा पटका, भारदस्त माणूस, वजनदार, गड्याच्या घरी गेला. आवाज दिला, रामभाऊ जी कुठे मुलगा? एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आल्याबरोबर हादरली माणसं. झोपलेलं आहे. आवाज दिला, उठत नव्हतं पण स्पुंदून रडत होतं. मानेखाली हात घातले. अरे काय, कशा करता रडतोस तू? काय का? दुःखाची निवृत्ती सांगतोय. रूपात ताकद पा किती. लाल बुंद डोळे झाले होते. रडून रडून पापण्याच्या कडा लाल झालत्या. काय झालं रे? काय? काही नाही. मागच्या महिन्यात तुमच्या नातवाचं लग्न पाहिलं. त्या दिवसपासून माझ्या लक्षात आलं की माझं लग्न होत नाही. का रे? का होत नाही? पैशानं तू गरीब असशील, मी पैशानं मोठा आहे, पण माझ्या भावकीत नाहीस. मी एखाद्या पाहुण्याची पोरगी तुला देईन. नाही म्हणे, मी लग्न करण्याच्या योग्यतेचा नाही, पुरुषार्थहीन होता. पंढरपुरातल्या मालकाने त्याला जन्म दिला पण पुरुषार्थ दिला नव्हता. हे त्या दिवशी आईला कळालं, त्या दिवशी वडिलाला कळालं, त्या दिवशी भावाला कळालं, त्या दिवशी बहिणीला कळालं, त्या दिवशी नातेवाईकाला कळालं, त्या दिवशी भावकीतल्या लोकांना कळालं. प्रत्येकजण त्याच्या बाजूनं नाक वाकडं करत होता. आईच्या तोंडातून वाक्य पडलं, तुझ्यासारख्याला जन्म देण्यापेक्षा दगडाला जन्म दिला असता तरी बरं झालं असतं. बाप इतका सात्विक विचाराचा होता पण तोही बाप विरोधात गेला. त्यानं सांगितलं, काय रे आमच्या कुळात तू दूषण जन्माला आलास. भारदस्त व्यक्ती होती, त्या व्यक्तीनं सर्वांना थांबवलं. त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला स्वतःच्या घरी नेलं. सांत्वन केलं, राजा तू काही काळजी करू नकोस. बघा ना म्हणे मालक, आईसुद्धा किंमत देत नाही, वडील किंमत देत नाही, बहीणसुद्धा माझ्याकडं बघना, भाऊसुद्धा मला नीट बोलना, मित्र तर फार लांबची लोक आहेत, कोण बोलणार आहे मला, तू काय काळजी करू नको. अरे जी लोक तुला मानित नाहीत का, हे एके दिवशी मरणार आहेत. हे मरके ते मरके ते मरके हे जळणार आहे एके दिवशी 10-5 क्विंटल सरपणात. अरे ज्यानं तुला निर्माण केलंय त्यानं तुला मानावा. मी सांगतोय असं काम कर. काय करावं लागेल? आज सप्तमी आहे, आपल्याला निघायचंय. आणि सप्तमीच्या दिवशी त्या मुलाला सोबत घेतलं. सोप्या वाक्यात सांगतो, तो मुलगा तृतीयपंथी होता. याच्याही पलीकडे कळालं नसेल तर सांगतो, तो टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा होता, तो क्लिंबे होता, तो नपुसक होता. गावातील भारदस्त नामनिष्ठ साधक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी संप्रदायातले आदर्श व्यक्ती सोबत पंढरपूरला गेलेला आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं आणि त्या भारदस्त व्यक्तीच्या सोबत विटेवरच्या मालकाच्या मंदिरात प्रवेश केला. गरुड पारापर्यंत आले. आता गरुड पार नाही, मागेच खांदलाय. आता फक्त आपण नुसता अभंगात म्हणायचा. त्या गरुड पारापर्यंत आले आणि गरुड पारापर्यंत आल्याच्या नंतर त्या भारदस्त व्यक्तीनं त्या व्यक्तीला सांगितलं, अरे राजा तुला जीवनाचं कल्याण करायचं असेल तर याला डोळे भरून पाहे एकदा, बघ एकदा डोळे भरून याच्याकडे बघ बघ. प्रसन्न अंतकरणाने पाहिलं. तुम्हाला एक सांगू का, देव पाहण्यासाठी अंतकरण शुद्ध लागतंय. हे काही लोकांना वाटतं मी पूजा करतो पूजा करतो. आमची इथं एक बाई 1.5 घंटा हरिपाठ वाचित होती, सासूला भाकर देत नव्हती. तिच्या अंगावर झोपीत भिताड पडलं. हो, 7-8 जण खोरे घेऊन गेले तर तंगड एकाच्या हातात आलं, झिपऱ्या एकाच्या हातात आल्या, 2-3 तुकडे झाले तिचे. आणि 1.5 घंटा हरिपाठ वाचत होती, सासूला नाही. आणि सासूची संपत्ती चट तुपात बुडून खात होती. हो, ती मेल्यावर 9 बाया मेल्या, दिवस झाला नाही तिचा, इतकी नालायक होती. काय करायची असली माणसं देव करीत. एका माणसाचं पोरग पंढरपूरला बिना चप्पलचं जात होतं, तिथून आल्यावर त्या चप्पलानं म्हातारीला हानीत होतं.
चंद्रभागेत खड्डा करून जरी याला पुरलं या भडव्याला तरी याला मोक्ष मिळेल का? फार सोपं परमार्थ आहे. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही, रोज सकाळी नवऱ्याच्या एकदा पडायचं. जी बाई कीर्तनाला येताना नवऱ्याच्या पाया पडून येते तिला कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पडती तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही मी. तरी आज काहीच बोलू नाही. आज जिबेल लय काटा लावलाय परिसरातले. नाही गिरगावकर धुपण आहे विठाला विठाला. एक जण म्हणला महाराज इतके कडक बोतल्या कीर्तन कोण गेले? अरे जाय सुंबळ्या, हाऊद भरलेला आहे पठ्ठ्याचा पैशानं, रिकामा बी होत नाही त्याला पाईप आहे, तू सांभाळ. विठाला विठाला. सीताराम बाबा लोकाला आवडतं असं कीर्तन करायचंच नाही, मालकाला आवडेल असं कीर्तन करायचं. येतं आपल्याला साडी नेसून नाचितीन. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचवतो सुंबळ्या. कीर्तनात झकास विषय असतो का? कीर्तनात जो सटाक्या सांगील त्या भडव्याला यम लाल होऊस तर हानील, आणि याला जो कोणी पाकिट देईल त्याही हरामखोराला नरकात टाकील. विठाला विठाला. मालकाचं दर्शन घ्यायचं. एक सांगू का? 22च्या 45च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्याने आमच्या थैल्या उचलण्यापेक्षा एकदा मायबापाच्या पाया पड जा. कारण तितका आशीर्वाद जगात कोणाचाच नाही. महाराज स्वतंत्र नाही पंढरपुरातला मालक तुमचं आमचं कल्याण करायला. नाही, पंढरपुरातला मालक बायोडाटा पाहतो सीताराम बाबा, आणि पंढरपुरातला मालक चित्रगुप्ताला इथून विचारून बायोडाटा बघतो, आणि त्या बायोडाट्यात एकच बघतो, हे मायबापाचं दर्शन घेतो का नाही. हे किती महाराजाच्या थैल्या उचलू तू त्याच्यापेक्षा आईवडिलाचं दर्शन घेतो का नाही. त्या भडव्याला पंढरपुरातलं मालक मानत नाही. शास्त्र आहे, पंढरपुरात गेल्यावर 360 तीर्थाचं स्नान घडते. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. 360 तीर्थे असं नाही, तिथं खूप आहेत, पण पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ भित्त बघितली की 360 तीर्थ प्राप्त होते. आणि आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे, आणि जे का जाण माता पितरे नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का? माय बापाचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थाचं दर्शन, सर्व तीर्थाचं. इतकी ताकद आहे आई वडिलाच्या दर्शनात. फुटक्या कानाचा भाग आहे आपला, भंगीरायचा ऐकतो. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे अमृताला लाजविल इतका मोठा आहे सीताराम बाबा, तरी भंगीरायचं ऐकतो. एक दिवशी आमच्या गावाकडे गेलो मी. माझं वय लहान असलं पण नात्याने एक पोरगी आमची सून लागत होती. मोठा वाडा आहे जरा. ती आली, दर्शन घेतलं. तिच्याला म्हणलं बस न ग. नको म्हणे महाराज. आम्ही ज्याच्याकडे बसलो त्यानं चहा केला, तिला दिला, पण तिने उभ्यानंच घेतला. पण माझ्याकडे पाठ केली आणि भितडाकडे तोंड करून घेतला तिनं. जुन्या काळातल्या बायका जरशा जपत, आणि तिला माहिती नाही लई नाही, त्याच्यामुळे तिने माझ्याकडे पाठ केली आणि भिंतीकडे तोंड करून घेतला. तितकी जपली. मी काही बोललो नाही, पण ज्यांच्याकडे बसलो त्यांना विचारलं, म्हणलं जीजी ती उभ्यानं कसं काय चहा पिली? नाही, तिला आज खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सूर्य मावळूस तर खाली बसायचंच नाही. हे कोण्या महाराजांनी सांगितलं? ते हरामखोरानं आहे का शास्त्रात, पुराणात, वेदात, गाथ्यात, ज्ञानेश्वरीत? याची भंगिरी उपास धरता काय बी. पिपाणी व्रत तुम्हाला नसेल सीताराम बाबा. तुम्हाला काय माहिती मागणं पुढं फुफुटा उड. सोमेश्वर भगवान छत्रपती शिवाजी महाराज, सद्गुरु जोग महाराज. पिपाणी व्रत. जर पुढची पाणी पी म्हणली तर प्याच.
मरून जातान मरून असे उपास नको आहे. चला, सर्वात मोठी साधना आपल्या घरातल्या लोकांना जोपासण्यात आहे. प्रसन्न अंतकरणाने विटेवरचा मालक पाहिला. इथपर्यंत आलतो ना. प्रसन्न अंतकरणाने. मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो. ताण घेत जाऊ नका. तुम्हाला वाटलं असेल हे घसरलं. हौदात हात घालायचाच नाही गिरगावकराच्या. विठाला विठाला ए असं पाय, असं पाय, पाहता पाहणे सारोनिया. असं पाय की बघायचंच काम नाही. प्रसन्नपणाने देव पाहला. सीताराम बाबा शरीरातल्या दुःखाच्या वृत्ती जळून गेल्या. घरी आले. गावाच्या शिवावर आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं, मालक गावात नकोय, लोक हसतील. नाहीत हसत, चल तू. आता बघायचं नाही त्यांच्याकडं. बघायचं नाही. नाही मला हसतील. नाही बघायचं. तू विटेवरच्या मालकाला बघून आला ना. महिमेतल्या माणसानं भडव्यांचं ऐकायचं नाही. नालायकांचं बघायचं नाही. हरामखोरांचं पाहायचं नाही. हत्तीच्या जीवनासारखं जीवन जगलं पाहिजे. हत्ती रस्त्यानं चालला. सीताराम बाबा 7-8 कुत्रे भुकू लागले. हत्तीला 7-8 कुत्रे भुकू लागले आणि हत्तीच्या मस्तकावर चिमणी बसली आणि ती चिमणी हत्तीला म्हणली, दादा तू कसा येड्यावानी वागवतो रे, पाय ना तुला किती भुकायलेत. तर हत्ती म्हणला, जीजी. चिमणीला हत्ती म्हणला, जीजी तू काय ताण घेऊ नको. बाप्पा कसा ताण घेऊ, वाव करायलेत त्याचे दात, पाय ना काय कुत्रे भुकायलेत तुला. ते म्हणला, जीजी तुला एक सांगू का, हे नुसते भुकत येत, याच्यातलं एकही मला डसत नाही. काऊन रे बाप्पा. जीजी हे मला डसलं ना, माझी त्वचा इतकी कडक आहे, यायचे दात माझ्या त्वचात अडकत येत आणि हे बोचरे होऊन घरी जातात. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी. मालक सांगतात, मालक होऊन हिमपुटी दुःख पावे. किती जरी कुत्रे हत्तीला भुकले तरी ते व्याकुळ होऊन बोंबलत घरी जातात. तू कशाला ताण घेतो. हे ओरडणार आहेत लोक, काय नाही आरडत राहतात. तू काय चिंता करू नकोस. विश्वाच्या मालकाने तुला मानावं, कायमचं तुझं दुःख जावं इतकं मोठं तुला करतोय. फक्त आता पुढचे काही पथ्य पाळत राह. आणि योग असा आला, विटेवरच्या मालकाला एकदाच बघून आला आणि तिथून पुढे साधना सांगितली, माझ्यासोबत भजन करत जाय, माझ्यासोबत भजन करत जाय. घ्या बाहेर न्या. जा उठा पटकन. ते ऐकत नसतं लेकरू. नाही तसं ऐकतच नसतं ते लेकरू येईन ते. आम्ही लहानपणी त्याच्यासारखीच होतो. न्या आता न्या. विडाला 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 हां बाहेर थांबा. विढाला 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 विढाला. निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून पुन्हा पथ्य सांभाळलं. ते पथ्य म्हणजे भजनाचं होतं. जीवनभर भजन केलं. सीताराम बाबा ज्यानं पंढरपुरातला मालक दाखिला का, ते जायला टेकलं. जाता जाता सांगितलं, अरे मी सांगितलेलं व्रत बंद करू नकोस. आता रोज सकाळी दिवसभर रात्रंदिवस त्याला आठवी जाय. शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला. शिंक जांभाई खोकला आला तितकाच वेळ वाया जाऊ दे. याच्या व्यतिरिक्त त्याच्या रूपाचं स्मरण करत जाय, तुझं कल्याण होईल. सांगणारी व्यक्ती गेली. बघता बघता कालांतरानं हा तृतीय पंथी सुद्धा गेला.
टोल नाक्यावर टाळ्या वाजिणारा हाई गेला सुख किती प्राप्त होते पहा पुढे. ज्यानं मार्गाला लावला, ज्याने विठ्ठल दाखवला, ज्याने विटेवरचा बाप दाखविला, ज्यानं विश्वाचा मालक दाखविला, त्याला वैकुंठात अधिष्ठान. आणि बाजूच्या खुर्चीवर याला अधिष्ठान. कडकडाटून मिठी मारली. दादा मला ही जागा प्राप्त होते. अरे कधीच प्राप्त झाली तुला, कधीच, फक्त मी तुला सांगितलं नव्हतं. आनंदाचे अश्रू आले सीताराम बाबा, पण 5-10 मिनिटानं दुःखाचे अश्रू आले. व्यक्तीने विचारलं, आता कसलं रडतोस? दुःखानं रडतोय. का का? मी वरी आल्याच्या नंतर मला स्वर्गातलं अधिष्ठान प्राप्त झालंय असं मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण अजून खालच्या निंदा करणाऱ्याला माहीतच नाही. ते मला क्लिंबी म्हणत असतील, ते मला नपुसक म्हणत असतील, ते मला पुरुषार्थहीन म्हणत असतील. नाही म्हणे, नाही 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 नाही. महाराष्ट्रातले दिग्गज महाराज उद्यापासून तुझं नाव घेत राहणार आहेत. एकदा विटेवरचा मालक पाहण्याची ताकद सीताराम बाबा. सकाळच्या काकड्यात नाव घातलं. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. एक महाराज म्हणला, मी हा अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला, बेट्या खालून फुकीन, खालून फुकीन, खालून. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेती ही तेने वंदे केली. एकदा पंढरपुरातल्या मालकानं स्वीकारल्या, खालचे बडवे किती बोंबलू द्या. सांगा तुम्ही मान देताल? हे लोक देतील मान तृतीय पंथीला? मानताल तुम्ही त्या बिचाऱ्यांना? नाही. पण जगातला प्रचंड जरी विद्वान असेल, व्यासोक्ती भयस्थितायाम शुकाव्याप्ती ती जायते, पाराशरमिद्य गत्वानाम वैष्णवा पूज जायते नाम, नैवम गिरगावकर लिखितम. व्यास, पाराशर, सुख हे सुद्धा वैष्णवाला मानतात. कल्पना करा, तुम्हा आम्हाला किती सुख प्राप्त झालं असेल, किती फार काय झालं. आपण पोट्याला याची पिळून त्याची पिळून जर संपत्ती कमवून ठुलीन म्हातारं मेलं तर फारच झालं. पोट्ट बैठकीत खापक्या फोटो लाईन. याच्या व्यतिरिक्त काय करीन? 1-2 वर्ष मायासारख्याला बोलून बापाची पुण्यतिथी करीन. कालांतरानं हे मेल्यावर याचं पोरग पुन्हा बापाचा फोटो उकांड्यात फेकून देईल. समाध्या खांद्यात काय काय नालाय काय ना पाहिलं नाहीत का आपण? पण चंद्र सूर्य येतोपर्यंत रोज सकाळच्या भजनात त्या दादू खोदूचं नाव घेतलं जातंय. सीताराम बाबा सामान्य सुख आहे, आणि सुख कशाने प्राप्त झालंय तर पहिलं कडवं. दुःखाची लिवराती तृतीय पंथ्याचं दुःख जातं, सुख पदरात पडतंय. सीताराम बाबा अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी
ज्यांच्या पॅन्टीवाल्याला अवडंबरी नाही कळणार, स्टेजवर ठेका धरणाऱ्या बाईची पोरगी, हे कळतं ना, हे कळतं. किती किंमत देताल तुम्ही? उत्तर द्यायचं नाही, फक्त ऐकत राहायचं तुम्ही. संक्रांतीच्या दिवशी ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने तिला हळीत कुंकू देत असते का आचरणात जीवन जगणाऱ्या बाईला? जी जीवन आचरणात जीवन जगते तिला हळदी कुंकू देत असते. मालकाचा पुरावा सीताराम बाबा, अति लावण्य रिकामी जागा, अरे ती सवाशिन म्हणू नये. कुंटलभर सोनं घातलंय पण चुकीचं कर्म आहे, तिला सवाशिन म्हणता येत नाही. मग मंगळसूत्र तिच्या गळ्यात लोखंडाचं असलं तरी चालेल, पण डोकं भरून पदर घेते, तिला हळदी कुंकू द्यायला पाहिजे. संप्रदायात किंमत आहे. आपल्या संप्रदायात आचरणाला फार मोठी किंमत आहे, देखाव्याला नाही. हा, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही. नाही राहिला तर खेळा ठोकायचा. बारीकशे भेटतात ना चपलाला ठोकायला. नाही तुम्ही नाहीत बोलणार आणि बोल जात जाऊ नका तुम्ही इतकं. मी भरलेला माणूस आहे, त्याच्याकरता आम्हाला जमते भरक्याला काय बोल. एखादा म्हणेल तुला कसं काय कळतंय, तर सुंबळ्या मी लग्न केलं ना, मला कळतंय ना. मी संसारातल्या लोकांसंग घासतोय त्याच्यामुळे मला माहिती आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता. आणि सुन स्वयंपाक करताना सासऱ्यान चुलील पाय लावून शेकायचं नाही. आणि सासरा जर सुन स्वयंपाक करीत असताना चुलीला पाय लावून शेकत असल तर शहाण्या सुनानं धिलपी इकून ठोकायची, इकून काढायची, हातोड्यान ठोकायची, हातोड्यान. आचारसंहिता आपल्या संप्रदायात नेहमी. आपल्या संप्रदायात बाबा अभंग किती पाठ आहेत त्याच्यापेक्षा आपली बायको सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तर भारतातला 1 नंबरचा महाराज. असे तर लय लोळायले तिकडे तिकडे वळचणीला, विठाला विठाला. अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी पण सुंदर होती. किती सुंदर, किती सुंदर. पुराणामध्ये 222 स्त्रिया सुंदर सीताराम बाबा, इतिहासात 6 स्त्रिया सुंदर, त्याच्यापैकी 4 हिंदूकडं 2 मुसलमानाकडं. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. परवाला आम्ही बार्शीला श्रद्धा हॉस्पिटलच्या ओपनिंगला होतो, म्हणजे वर्धापन दिनाला, 75वा वर्धापन दिन. फार मोठं हॉस्पिटल, 2.25 एकरमध्ये आहे. त्या गायनिक होत्या मॅडम. त्या श्रद्धा मॅडमला विचारलं, का हो लेकरं सुंदर होण्याचं औषध आहे का तुमच्याकडे? नाही म्हणले. नाही, जगात असा एकही डॉक्टर नाही की त्यांनी एखाद्या माऊलीला औषध दिल्याच्या नंतर लेकरं सुंदर होते. आणि असं जर झालं असतं तर डॉक्टरायला काहून एक नाही पोरं झाले? ते त्याच्या हातात असतं का? नाही 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 नाही, काय नाही, तुमच्या आमच्या हातात नाही. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एवढी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर, तिच्या रूपाला आग लागली, इतकी सुंदर. आणि मग पाप्यांची दृष्टी तिच्याकडे बघत असताना पाहता श्रीमुख गोविंदाच्या रूपात ताकद किती मालकाच्या याच्यावर सांगतोय. आणि एके दिवशी ती व्याकुळ झाली, तिच्या लक्षात आलं आईचं जीवन मातीत गेलं, आपली अवस्था अशीच होईल, याच्याकरता तिनं जंगलात प्रवेश केला आणि ती जंगलात राहिली. जंगलात राहणाऱ्या 6 स्त्रिया, त्याच्यापैकी 1 शबरी आणि 1 ही एक, हिचं नाव आहे कानुपात्रा. जंगलात राहिली. एके दिवशी रस्त्याने त्या जंगलाच्या पायथ्यानं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपानदेव आणि मुक्ताई साहेब चालल्या होत्या. उंच डोंगराच्या कड्यावरून तिनं पाहिलं आणि चालत नाही आली, लोटांगण घातलं तिनं. तिनं विचार केला, सूर्यनारायणाच्या बिंबाकडे पाहिलं तर सूर्याचं तेज आणि ज्ञानोबरायचं तेज सूर्याच्या तेजापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ होतं. सूर्यनारायणाच्या तेजानं अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजानं अंतःकरणाला पाझर फुटत होता, इतकं ज्ञानोबरायचं तेज होतं. आणि तिथून लोटांगण घातलं, ज्ञानोबरायच्या पायावर आली. विचारलं, माय काय कारण आहे? काय नाही, कल्याण होईल असा मार्ग सांगा. एकच काम कर, जाय पंढरपुरातल्या मालकाला बघ. धन्य कान्हो पात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञान देवाची म्हणूनिया. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट झाली आणि पंढरपूरला गेली.
इतकं देवाला पाहिलं माझ्या माईंनो, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की त्याला पाहून पाहून डोळे झाकले आणि त्याच्या पायावर कायमचं देह सोडून दिला. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं. पुजाऱ्यानं बाहेर ओढून काढली. त्यावेळेला शरीर सुटलं होतं. सगळ्या पुजाऱ्याने विचार केला, हिचा बायोडाटा बघा, कोणाची पोरगी आहे. बायोडाटा पाहला तर अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. एक तात्विक पुजारी होता. त्याच्या स्वप्नात विटेवरच्या मालकाने दृष्टांत दिला, अरे मला पाहत पाहत गेली. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त. शेवटच्या श्वासापर्यंत मग भजन केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या रूपाला तिने अंतकरणात ठेवलंय. ही एवढी पवित्र झाली. माझी 16,108 पत्नीपैकी लक्ष्मी नावाची पत्नी ती डाव्या हाताला आहे. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. पण ही वारांगणेची कन्या, हिला उजव्या हाताला जागा द्या. रोहिणीकर नाना तिला उजव्या हाताला जागा दिली. उजव्या हाताला. सीताराम बाबा परिणाम सुख किती सांगू. अहो लग्नात एखाद्या बाईचे पाय नाही धुतले तर ती कोकण्या मशिवानी फुगवती. हो, आमच्या इथल्या बाईनं अख्खं आपटू आपटू घेतलं. हो, कोणाला जीव दिल नाही. नुकताड का मला माहित नाही का. चपात्या हे कातडे का माहित नाही का. चपात्याला कातडे म्हणली ती, नुकतीला नुकताड म्हणली. हो, वर्णाला वर्नाड म्हणली. मग मी आणलं बाई कोणीच नाही पाया पडू दे. मॅत लोटांगण घातलं. जमलं बाळू आता. मी पडलो पाया. म्हणलं जाऊ दे माया, नको येड्यावानी करू, कशाला ताण घेती. हो, आणि कहा नवऱ्याला नीट बोलत नव्हती. पण पडलो मी पाया, कारण बाकीच्या याला खाऊ देणे गेली ना. हा, ओरिजिनल लवंग्या मिरच्याच्याच मिरच्या होत्या तिच्या अंगाला लागलेल्या. इतकी दाढ होती ती. हो, पिराल कापाव इतकी आगाव होती. हो, मसुबागी सुबाल नाही, पिराल कापाव इतकी आगाव होती. तुम्हाला काय राग येऊ देऊ नका, मी आमच्या इथली सांगायलो. आणि अजून बी लक्षात घ्या, तुम्हाला राग येऊ नये म्हणून आमची इथली म्हणायलो. इतकी येडगळबाई आमची इथं नाही. हो, पण उग आता इथली इथं कुठं अंगाव इस्तू घेऊ म्हणून सध्या अंगाव घ्यालो. आणि इथून गेल्यावर मग तुम्हाला विठाला विठाला. बाबा मी 250 ग्रंथ वाचिलेत गळ्यात शपथ. नवऱ्याला शिव्या देणाऱ्या पटपट ओळखितो 10-15 जणी. पण काय होतं माहिती आहे का, ह्या गावातली ज्वारी खावा लागती त्याच्यामुळं जपतो. नाही तर फटफट नावं घेतल्याबरोबर त्यानं उठाव 2-3 लाथा अटॅक यावा. हो, अच्छा लगेच चेहरा पाहिल्यावर कळतं सासूला कोणती नीट बोलत नाही, नवऱ्याला कोणती खालीवरी बोलती. हे अशा लगे 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 त्या मागच्या पण 7-8 जणी कळाल्या. झोपीत अंगावर पडतील तुमच्या. भाऊ झोपीत कीर्तन ऐकतात, नवऱ्याला नीट बोलत नाहीत. हा, तुमचे पोरं तुमच्या झोपीत अंगुठे घेणार. म्हणली बाई मी जमीन गेली नागपूरला, अंगठा तपासला तोच होता. बब्याला म्हणली कशी गेली, ते म्हणला झोपीतच घेतला. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा अनादर करणाऱ्यांच्या पोटी हराम खोरावलादी जन्माला येत असतात. विठाला विठाला. ते बाकीचा करदा नाही कामाचा. आपल्याला एक मन माहिती आहे का सीताराम बाबा, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भाडवा कोणाचाच होऊ शकत नाही. ऐकली तुम्ही मन, तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकली असेल. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. 9 महिने काय वेदना असतात एखाद्या गायनिकला विचारा. काय राजे हो, गाय अशुद्धा भय व्याप्ती नाम दुग्धा तिजा येते वाचले सकंठे हृदया दुग्धा भयास्थित. हृदयाची व्याप्ती करून मग रक्त जाळून दूध तयार करून आपल्या बालकाला पाजते ती माय असते. आणि तिच्या विरोधात जर तू गप्पा करीत असशील, तुला मानित नसशील तर तुला महाराज काय, अरे महाराज जाळशील तू आराम करा. काय सांगू लागलो. कानोपात्रा उजव्या हाताला दफन केलं. उजव्या हाताला मानेन तृप्ती सीताराम बाबा. न तू भोजनेन स्नानेन शुद्धी न तू चंदनेन. ज्ञानेन मोक्ष न तू मुंडनेन. सुभाषिते ज्ञानानं मोक्ष भेटल. हे टिळे टोपी केलेलं नाही. स्नानेन शुद्धी, आतराचे बोळ कानात घातलेलं नाही, स्नानच करावं लागेल. आणि मानेन तृप्ती न तू भोजनेन. हो,
तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती, आपण जर वारीला चाललो खांद्यावर पताका आहे आपल्याला भूक लागली, मधुकरी आदरानं जर भाकरी शिळी पाती वाढली तरी आपण ती प्रसाद म्हणून खाऊ, आणि फेकून देत असेल तर झाडाचा पाला खाऊ. मानेन तृप्तीनं तू भोजन, मानात इतका किंमत आहे. एवढं मोठं सुख आहे. किती मोठा मान. लक्ष्मी डाव्या हाताला, पैशाची मालकीन. कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही डाव्या हाताला, आणि अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बापाचं नाव सांगता येत नाही अशा मुलीला उजव्या हाताला गोविंद जागा. परिणाम सांगू पुढचा. भारतातला नव्हे पृथ्वीवरचा कोण्याही देशातला जरी भक्त सीताराम बाबा गेला तर पहिलं दर्शन तिचं आहे. पहिलं दर्शन तिचं, मग मालकाचं, मग मालकिनीचं. केवढा जरी याच्या पलीकडे सांगू का, शेवटचे संत निळोबाराय. निळोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायात कोणाचा अभंग स्वीकारला नाही. ते निळोबाराय सुद्धा अगोदर कानोपात्रेचं दर्शन, आधी कानोपात्रेचं, मग विटेवरच्या मालकाचं, आणि मग मालकिनीचं. एवढं सुख असेल का बाबा कोणाला? आणि एवढं जर कानोपात्रेला सुख प्राप्त झालं असेल तर पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता वेशाची कन्या कान्होपात्रा. सुख कशान बाबा? फक्त मालकाच्या मुख पाहण्यात. शिवरात्रीच्या दिवशी पाणी घालू लागले संध्याकाळी लोक महादेवाला, आणि एक लावरं चित्र सशे धरण्यासाठी वाघूर घेऊन आलत. काय त्या दिवशी त्याला शिकार सापडली एका ठिकाणी असं म्हणते. आता घरी जाण्यासाठी अंधार झाला, ती शिकार भाजली, तिथंच खाल्ली. काही बांधून गठुडं तसंच मासाचं ठुलं. रात्री आता घरी कधी जाईल म्हणून तिथंच थांबला. बाजूला असं मंदिर होतं सोपनराव, त्या मंदिरासारखं, आणि लोक पाण्याच्या कावडी घालू लागले. तुकारामजीचा लोक याने विचार केला, एवढाली माणसं, काही काही बायकांच्या गळ्यात डाग दागिने सोने अलंकार सगळा थाट, मोठमोठाली माणसं, आणि पाणी घालेलीत काय भेटत असेल. पण याच्याकडे गाडगच नव्हतं. आपण जी करतो का त्याच्या पाठीमागं सिद्धता असली पाहिजे, भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आपण काय असतं माहिती आहे का, आपला अवडंबर जास्त असते, आपला देखावा जास्त असतो. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं हा भाव असतो. तुम्हाला एक सांगू का, देवाला गोष्ट आवडली की सगळ्या गोष्टीत तो तुमच्या चौकोनात बसवितो आणि त्याचं तो भलं करत असतो. आपला पुरुषार्थ उदयाला येण्यासाठी आपला भाव तितका गोड पाहिजे, देखावा नाही, देखावा नाही. त्याने विचार केला, काका ही सगळी लोक पाणी घालतात, आपल्याकडे तर तांब्या नाही, गिलास नाही, डबकं नाही, टंबरेल नाही, काहीच नाही. त्याच्या पायात 2 बुटं होते. हे लोक जिथून पाणी भरू लागले का तिथं तो गेला, त्यानं बुटं विसळले आणि दोन्ही बुटं पाण्यात घातले. पण एका बुटाला काटा टोचल्यामुळे त्याच्यातलं पाणी गळू लागले. ते म्हणलं हे आपल्या कामाचं नाही, दिलं बुटाड फेकून. आणि ज्या बुटाला छिद्र नव्हतं त्याच्यात पाणी घेतलं. आता बऱ्यापैकी लोकांची गर्दी कमी झाली, आणि ते बूट त्याच्याच अंगावरच्या कपड्यानं आधार धरीत 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 आतमध्ये गेला आणि शिवजीच्या अंगावर पाणी टाकलं. त्यालागी विमान पाठविले. बिल्वमंगळ म्हणायचं त्याला. त्यालागी विमान पाठविले. मला श्रुती नावाच्या व्यक्तीनं प्रश्न केला, एवढ्या मोठ्या बायका इतक्या बेजार आहेत, यानं एक एक पोतं बेल आणलाय, काहीनं धोत्र्याची फुलं आणले, कोणी कशाची फुलं आणले, कोणी काय आणले, कोणी किती आणले, काय. मग ह्या बायका किती बेजार येतात. आणि मांस खाणाऱ्या ज्यानं बुटानं पाणी घातलं त्याला विमान. शिवजीने सांगितलं, हे सगळे काहीतरी बाजार घेऊन आलेले आहेत. कोणी म्हणतं मा नातू पहिली 3 वर्षे हे,
ते पास कवा होईल, कोणी म्हणले आमचं पोरगं कवा पास होईल, कोणी म्हणलं आमचं म्हातारं 24 तास 4 कटे ओढीत आहे त्याच्यातले 2 कट्यावर कवा येईल, बिड्या कवा सुटत्याल, काही ना काही एक घरानं घेऊन आलेत. हे शिकारी माणूस आहे, त्याच्याकडं काहीच नाही, पण त्याचं कवडीचं घराणं नाही, ते फक्त मला पाणी घालायलाच आलं. हा त्याचा भाव होता, हा त्याचा भाव. त्या लागी विमान पाठविले. आपला भाव तितका लागेल ना. आपण नको त्या ठिकाणी. एक जण महाराजाच्या पाय पडायला बाई गेली, ती म्हणली महाराज 3 वर्ष झालं पहिल्याच वर्गात पोरग आहे, याचं भलं व्हा. महाराज म्हणले 3 वर्ष झालं पहिल्या वर्गात म्हणजे याचं मेमरी कार्ड. ती म्हणली सगळंच उघडलेलं आहे. नाही काही पण लिहता वाचण्यापुरतं. ऊसाचं ट्रॅक्टर गेल्यावर याला हिसाबाची पावती घेऊ, ती आणता यावा. इतकं दूध गिदी इकायला गेलं तर त्याला हिसाब काढवा. फॅक्टरीवर गेल्यावर इतकं त्याला याला करा. म्हणले बाई कळण्याचा काही विषय नाही, पण 20 वर्ष झालं माझ्याच पोराला गोळ्या चालू आहे आता. मग ज्या महाराजाच्या पोराला 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत, ते महाराज तुमच्या पोराचं कसं धड करीन. कुठं नका ना आपटी जाऊ डोके, कुठं बी नका, कुठं नका. महाराज देवसुद्धा शोधत असताना तसे शोधले पाहिजे. महाराज भगवानजी अधिकारी शिवजी आहेत, पण तिथं त्यांची साधना, तिथं उपासना, तिथं भाव, आपलं भलं होत असतं ना. पण ते भलं करण्यासाठी शिवजीकडे एकटं जाल जमत नाही. महाराज शिवजी आणि पंढरीपुरातले मालक तसे भेटत नाही. त्याच्यासाठी तसा साधू लागेल, तसा संत लागेल. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. एक 5 मिनिटात मुद्दा सांगतो, पूर्णविराम करतो. शिवजी कासार नावाचा संत होऊन गेले. मी परवाला प्रगट दिनात तुम्हाला चिंतन शिवला बऱ्यापैकी काही मंडळी आली, ती लक्ष्मी भाऊ तुम्ही प्रभुता त्या आधी करून होते. शिवजी कासार नावाचा एक संत आहे, समाजानं कासार आहे. पवित्र स्त्रीचा हात धरायची ताकद कोणात आहे का? काय कोणाची माय होईल. पण कासाराला बांगड्या भरत असताना दोन्ही हातानं स्त्रीचा हात धरावा लागतो. चुकीचं मार्गाने बोलल्या का मंत्र्याचं पद एका रात्यात गेलं तर नाही का? आपण तुमच्या परतूरलाच झालती का, जालन्याला सभा झालती ना ती? हो, एका रात्यात संध्याकाळच्याला पार्टीनं पदच काढून घेतलं त्या मंत्र्याचं. तुम्ही घरी गेल्यावर पहा, मी तितकं सांगायला गुतं थोडं घेतलंय. ते काय गरज आहे आपल्याला ते काढवा विचारणं हिचकेण्यासाठी, पण ऐकलेलं सांगतो. शिवजी कासार नावाचा एक वारकरी, पण जिजा तो वारकरी तुकोबरायच्या कीर्तनातली पहिली चाल म्हणायचा. पुढे चाल म्हणायची गंगाजी मवाळ आणि पाठीमागं चाल म्हणायची शिवजी कासार. पुण्यवान किती असतील कल्पना करा. ज्या शिवजींना तुकोबरायच्या कीर्तनातली चाल म्हणायला भेटती ते शिवजी किती पुण्यवान असतील. कधी कधी तुम्हाला सुद्धा लाज वाटत असेल शिवाजी बुवा. तुम्हाला एखाद्या वेळेस आता नाईलाजानं साथ आशेची करावं लागते की त्याचे गाणेच म्हणते तरी तुम्हाला साथ करावं लागते. हे तुमचंही थोडंसं पाप बरं का, राग येऊ देऊ नका. मला 4-2 ठिकाणी ऐकायला भेटलं, असं वाटत होतं बापरे उठावा तर संप्रदायाचा नियम मोडतो आणि ऐकावा तर कोण्याच चौकटीत बसत नाही. आपलंही पाप समजायचं रामेश्वर बुवा. माऊली तुकोबरायच्या कीर्तनात पकवाज वाजवायला सोनबा ठाकूर होते. महाराज किती पुण्यवान पकवाद्या असेल की ज्याला तुकोबरायच्या कीर्तनात साथ करायला भेटते. आपण अभ्यासू किती आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला अभ्यास कोणापुढं मांडायला भेटायला हा महत्त्वाचा विषय, याचं पुण्य असते. आपण साथ कोणाला करतो हा महत्त्वाचा भाग. आजही परमार्थामध्ये आयुष्य घातलेली लोक येतं. वयाची 75 संपली तरी पांडुरंगभाऊ घुलेंना आपण दिंडीत पाहतो. आदरणीय नामनिष्ठ पांडुरंगजी बाबा घुले ते वारीत चालतात. 75वी संपली. आदरणीय बंडातात्यांचं वय जर पाहिलं, त्यांना एक आजार झाला. जरी चालता येत नसेल तरी सकाळच्या काकड्याला हजर, फडावरल्या कीर्तनाला हजर. मला साधना आहे लोकांची, साधना आहे. आज एवढी मोठी साधनेतली लोक येतं. या लोकांमुळे परमार्थ जिवंत आहे. या मधल्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या आमच्यासारख्या येडपटाईमुळे परमार्थ नाही. परमार्थ निष्ठेनं करणाऱ्या लोकांमुळे जिवंत आहे आणि तेच जिवंत ठेवू शकते. हे काय नसते, हे बुटकं भर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायला गेला आणि त्यानं तोंडच धुतलं नाही. पुढचा म्हणला तो दात घासले का नाही, मग माझ्या आंघोळीची कशाला काळजी करायला. हे बुटकं भर पाणी घेऊन फिरणाऱ्यांचा जास्त सुळसुळाट झाला. त्याच्यात मी पण असेल. मी काय फार शहाणा आहे असं समजत नाही, तुमच्यामुळे बरा दिसतो. शिवजी कासार नावाची वारकरी होते. मला सोनबा ठाकरांनी प्रश्न केला, शिवजी तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणायचा योग आला, तुकोबरायसारखे महात्मा तुम्हाला सापडे, पुण्य कोणते? इथं बसलेल्या सत्पुरुषांना आणि मावल्यांना सांगतोय, फार मोठी साधना करायची गरज नाही. आपण नियम पाळणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. ज्या मायबापानं सासू सासऱ्यानं संपत्ती कमवली त्या सासू सासऱ्यांचा आदर करणं
लाखो दुधाच्या घागरी महादेवाच्या पिंडीवर घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. त्या सासू सासऱ्याची संपत्ती. सोपानराव, आनंद वाटला तुमच्या बाबाला तुम्ही फोटो काढताना बोलिलं, याच्यात तुमचा पुरुषार्थ आहे. तुम्ही मोठे झाला असता, फॅक्टरी टाकली असेल, तुमचं घर पाहिलं मी, रावणाला लाजवील असं घर आहे. मी गेलतो आप्पा त्यांच्याकडे. छान 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 अस्तित्व तुमचं कुटुंबातलं चांगलं आहे. पण आजच्या प्रसंगात तुमच्या बाबाला तिथेही बोलवलं, इथेही बोलवलं, याच्यात आनंद आहे. हां, तुम्ही नसतं बोलवलं ना तर वर्णन केलं असतं तुमचं पाकिटापुरतं, पण तिकडे गेल्यावर तुम्हाला सोपानराव म्हणलं नसतं. त्यालाच गिरगावकर म्हणते, विठाला पैशाने विकत घेणारे असे मी महाराष्ट्रातले कोंबडे पाहिलेत. आणि पैसा हा वळवळीनं कधीच भेटत नसतो. पैसा जर वळवळ केल्यानं भेटला असता तर वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, आडत्यापेक्षा हमाल जास्त काम करते आपण. मग श्रीमंत हमाला असतो का आडती? आडत्या. प्रारब्ध. संप्रदायात सुद्धा वळवळ करायची नाही. हे करू का, ते करू का, आमकं करू का, तमकं करू का, याच्यावर जळू का, त्याच्यावर जळू, त्याच्यावर इस्तू टाकू का, याच्यावर पेंढ्या टाकू. यानं काय होत असतं? मला सांगा, दुसऱ्याला जास्त 400 टन ऊस झाला म्हणजे संध्याकाळी म्हशी घातल्यानं आपला वाढत असतो का? त्यानं काय खतं घातले ते आपल्याला घालावं लागतील ना. हे करायचंच नाही. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीने. तुम्ही घेतलेली बैल बांधून वैरण खातील, मका चारीत असताल पण बांधून ना. आणि आकाश देवाला सोडायला काठाळ्या. रामेश्वर कोणाची मका खातो का नाही? मग असे काही कठाळे समजायचे. तुम्ही नका नादी लागू द्यायचे. ते कठाळे आहेत, ते नशीब घेऊन आलेले आहेत. आपण आपल्या साधनेत करायचं. महाराज, एक न एक दिवस विटेवरचा मालक इतका कृपाळू आहे, तुमच्या सात्विकपणाची दखल घेऊन तुमच्यामध्ये प्रसन्नतेची लहर पाडायची ताकद त्याच्यात आहे. चुका नाही करायच्या. चुकीनं काय माती भेटत नाही, काय माती भेटत नाही. तुम्हाला वाटतं का रात्री एका रात्री शिवरात्रीचं पारायण केल्याने तुमचा उद्धार होईल? तुमचा उद्धार त्याच दिवशी होईल. तुमच्या सासूला दात नसतील, तिनं शिवरात्र धरली असेल तर तिला नरम उसळ करून देणं, याच्यातच तुम्हाला शिवजीचं पारायण करण्यात येईल. सासूला कोपर खिळे हाणायली, दाताड नाही तर धरली बसली तू वाचित. कशाला वाचायली मंजुळा? कशाला करायली आगावपणा? काही नाही, काही तुला कवडीचा पुण्य नाही त्याच्यात, कवडीचं नाही. जैन संपत्ती कमवली त्याची हिसकून घ्यायची आणि त्याला कवडी मोल किंमत द्यायची नाही. सगळ्या अंगाला शिवलीला ग्रंथ बांधला तरी काही फायदा नाही, काही फायदा नाही. आपल्या घरातली सूत्र ज्याला कळतात का त्याला खरा परमार्थ म्हणतात. बघा आपल्यातला पुरुषार्थ. महाराज, ज्ञानेश्वरी किती पाठ आहे, गाथा किती पाठ आहे, स्वराचं ज्ञान किती आहे, बोल किती पाठ आहे, कीर्तन करून श्लोक किती सांगतो, ओया किती सांगतो, पाठांतर किती, पुराण किती सांगतो, त्याच्यापेक्षा आचरणात किती वागतो, हा महत्त्वातला पुरुषार्थ आहे. त्याच्यासारखा पुरुषार्थ दुसरा कुठला नाही. हीच खरी शिवरात्रीतली खरी शिवमुठ भगवान शिवशंकराला असेल. शिवजी कासारांना प्रश्न केला, शिवजी तुम्हाला तुकोबारायसारखा महात्मा सापडा, पुण्य कोणतं? एकच पुण्य होतं, बापानं बांगड्या धरायचा धंदा केला, मी तेच केला. पण माझ्या वडिलांनी कानात मंत्र सांगितला, माझ्यापेक्षा वयानं मोठी स्त्री असेल तिच्या हाताला हात लावत असताना तिला माय म्हणायचो, बरोबरीच्या वयाची असेल तिला बहीण म्हणायचो, आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेक समजून तिच्या हाताला हात लावून बांगड्या भरायच्या. हा पुरुषार्थ माझ्या पाठीमागं पडला आणि तुकोबारायसारखा महात्मा सापडला. तुकोबारायचं कीर्तन ऐकायचा योग शिवजी कासाराला त्या दिवशी खाली बसायची योग आला. टाळका नसल, टाळका घेतला नसल, उभे का राहिले नसतील, त्याचा सिद्धांत आपल्याला सापडला नाही. पुरावा सापड्यावर तुम्हाला सांगेल. पण मला वाटतं शिवजी कासाराचा टाळ घेण्याची कोणाची माय आली, कोणाची हिंमत असेल. पण तो अधिकारी व्यक्ती आला असेल त्या दिवशी. शिवजी कासारांचा टाळ त्यांच्या गळ्यात होता, टाळ मोजकी होती, शिवजी कासार खाली बसलेले आहेत. आणि शिवजी कासार ज्या दिवशी खाली बसले, महाराज, आपण जो परमार्थ करतो का हा फलद्रूप परमार्थ असावा तर विटेवरचा मालक आणि काशीतला मालक आपल्याला पावडत असतो, देखावा नाही. तुम्ही किती देखावे करा, किती देखावे करा, किती देखावे करा. मालकाला उपाशी ठेवून जर पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल, मालकाला उपाशी ठेवून जर शिवजीला पाणी घालीत असेल, त्याला सर्दी होईल बाई तू या पाणी घातल्यानं, तुझा उद्धार नाही. तू नवऱ्याला उपाशी ठेवून गेलीच. कारण काम करत असताना तत्व असलं पाहिजे. आम्ही संसारातली माणसं आहेत ना, आपण संसारातल्या माणसांना संसारातल्या जे नियम येतं ते पाळून परमार्थ केला तरी पोषक असतो. नातू शाळेत चाललाय, त्याची आई स्वयंपाक करायली. नातू शाळेत चालला, त्याची आई चपाती लाटायली, भाकरी करीत असेल, काय उपमा देत असेल, काहीतरी शिरा देत असेल, त्याला डब्याला द्यायचा. तर तितक्या वेळात आजीनं
त्याचं दप्तर हुडकून द्यायचं, त्याचे सॉक्स द्यायचे, त्याच्या बुटाची दोरी पडली असेल ती द्यायचं, पेन्सिल कुठं खोलरबल पडलं असेल ते देऊन त्याची पिशवी भरून सोपनराव आजीनं मदत करायचं. पण माय त्याची स्वयंपाक करायली, पोरग दप्तर हुडकायला आणि आजी तुळशी येडे घालायली. आणि नेमकी त्याचा घटक चाचणीचा पेपर, त्याचं पेन्सिल आणि खोलरबल घरीच विसरलं. पोरग घरी आलं ना आजी म्हणली काय झालं बाळ्या? काय नाही, माझं पेन्सिल आणि ते घरीच विसरली होती, पेपर कोराच गेला. तितक्यात मी भेटलो. काय करावं महाराज, माझ्या नातवाचं कसं होईल? म्हणलं काय नाही, मोठं झाल्यावर तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कसं होईल तुझ्या नातवाचं? चांगलं होणार आहे, तुला फक्त ट्रॅक्टर खाली दाबणार आहे. काय झालं महाराज? म्हणलं बाई त्याचा पेपर कोरा गेलाय, त्याची पेन्सिल करू लागली ना स्वयंपाक, तिला कळत नाही का? म्हणलं तुम्ही काय करू लागले? मी तुळशी येडे घालू लागले. म्हणलं 56 हरिपाठ वाच. पण ना तू शाळेत गेल्या वाच ना. त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशीला येडे घालणं म्हणजे लय मोठं आहे का? मळणीचा बायला तर तू यात काय फरक आहे? फक्त त्याला गाठलंय म्हणून मळणीला चालला आणि तुझ्या गळ्यात कासरा नसताना तू चाललीस, इतकाच फरक आहे. मला सांगा अशा वाहटुळीनं किती जरी महादेवाला पाणी घातलं, ह्यात सगळ्या म्हणत्यात बाळू महाराज लय चरचरे, आणि मी खरंच चरचरे ना. पण चुकीची चरचरी नसती. वागतोय तत्वात जिजा आणि बोलतोय कडक. वागणंही चोंभाळे नाही आणि बोलणंही नसन पटत. अब काही लोकांना देव पटत नव्हता तर बाळू पटन हे कशा लक्षात घेता. येरविधी ठिवे धिली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. भगवान सांगतात अर्जुना, कावीळ झालेल्या माणसाच्या डोळे पिवळे होत असतात जिजा, आणि ज्याच्या डोळ्याला पिवळा पडदा येतो त्याला चांदण्या पिवळ्या वाटतात. वस्तुस्थिती चांदण्या पिवळ्या नसतात. मग चांदण्याला पिवळे म्हणणारे डोळ्याचा आजार आहे. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. अर्जुना, मला सुद्धा काही माणसं दोषी. आता दुर्योधन देवाला चांगलं समजित असेल का काकडे गो? नाही. मग देव वाईट होता का? नाही. मग देवालाही वाईट म्हणणारी जनता होती ना, तसं बाळूलाही वाईट म्हणणारे आज नसतील का? शोन शक्य. विठाला विठाला कर्मणो गहन गती. माणसाचा पुरुषार्थ कसा कामी. राग येऊ देत जाऊ नका माझ्या माईंनो. याच्याकरता तुम्हाला कडक स्वभावात बोलतोय. हा जिजा, या देशातलं नाविन्यपूर्ण स्थान कोण असेल त्या देशातली स्त्री आहे. माझ्या माईंनो, पुरुषार्थ परमार्थ एखाद्या वेळेस चुकेल, कारण मुंगळे नीट चलतच नसतील. लाईनमध्ये चालतात कोण? मुंग्या. मुंग्या लाईन सोडित नाही. तुमच्यावर एवढे बॉम्ब टाकतो याचा अर्थ माझा तुमचा राग आहे असा विषय नाही. त्याचं कारण सांगतो. या देशाची संस्कृती घडायची ताकद तुमच्या हातात आहे. तुम्ही चुका करता कामा नये. मी जरी महाराष्ट्रात कीर्तन करीत असेल तरी माझ्या मुलाला किती वेळ देऊ शकतो काका मी? मोजका. तुम्ही सुद्धा बसलेली माणसं घरी किती वेळ देऊ शकतात? थोडा. सगळ्यात जास्त वेळ रामेश्वर कोण देऊ शकते? त्याची आई. म्हणून या देशाची स्त्री किमान 75% तरी सूत्रबाज असावा. नेम चुकता कामाने. सगळा पुरुषार्थ तुमच्या हातात आहे. या देशाची मान जर उंचावली असेल तर कोणी तुमच्यातली पद्मिनी नावाची स्त्री होऊन गेली. पद्मिनी नावाची स्त्री. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती, ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, तिचं शरीर वाटवण्यासाठी आलता. तिने नवऱ्याला सांगितलं, मालक तुम्ही काळजी करू नका, फक्त त्याला बैठकीत बोलत राहा. तो काही धनासाठी आलेला नाही, राज्यासाठी आला नाही, माझ्या शरीराचे धिंगडे उडवण्यासाठी आलेला आहे. आणि ती पाठीमागं गेली. 2700 कर्मचारी बायका होत्या. 2700 स्त्रिया होत्या तिच्या ताब्यात. 2700. तिचं नाव होतं पद्मिनी. सगळ्यांनी 5च मिनिटात एकत्रित केल्या आणि सगळ्यांना सांगितलं, आज राज्यावर बाजू तुम्ही वरी जाऊन बघा, चौकड उघड्या तलवारी आहेत. 1400 काहीतरी तलवारी उघड्या गडाच्या भोवताल होत्या, त्या किल्ल्याच्या भोवताल. आणि हा काही राज्य लुटण्यासाठी आलेला खिलजी नाही, माझ्या शरीराचे चोजले लुटण्यासाठी आलेला आहे. तर आता हा कुंड आहे, त्या कुंडात मी सरपण टाकलं. त्या कुंडाला जोहार कुंड नाव पडलं. कधी कधी मोबाईलवर बटन दाबान चांगलं. ठीक आहे, मला भारीचा मोबाईल नाही, नसू द्या, पण तुम्हाला आहेत ना. तुमच्या नातवाला सांगा, तुमच्या लेकीला सांगा, मुलाला सांगा, ते चरित्र काढायला लावा. पद्मिनीचं चरित्र काढायला लावा, लक्षात येईल. आणि तिने सगळ्यांना सांगितलं की या शरीराला, पवित्र शरीराला त्या खिलजीचा हात लागू नये आणि चंद्र सूर्य तोपर्यंत हिंदुत्वाच्या स्त्रीला कलंक लागू नये म्हणून या कुंडामध्ये सरपण टाकून मी जाज जोहार करून घेणार. त्या कुंडाला जोहार कुंड म्हणतात. 2700 मधल्या 22 स्त्रिया बाजूला सरकल्या, काम करणाऱ्या 2200 स्त्रिया. त्यांनी सांगितलं, मालकीनबाई तुमच्या शरीराला वाटवण्यासाठी खिलजी आला, पण त्याच्यासोबत हजारो सैन्य आहे. हे हजारो सैन्य आम्हाला सोडणार नाही. मग तुमच्या सानिध्यात राहणाऱ्या सुद्धा आम्ही किती पवित्र आहेत. 2701. तिनं आधी उडी टाकली आणि या 2700 बायकांनी त्या कुंडात जोहार करून घेतलंय. ह्या देशाची मान इतकी उंचावली, त्याच्यातल्या तुम्ही आहात. त्याच्यातले तुम्ही आहात. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायाने दखल घेतली. राज्य, राणी व संपत्ती
या देशाची श्रेष्ठ संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात. मी कधी सांगत असतो, बायकांनी महाराजांच्या पाया पडण्यापेक्षा नवऱ्याच्या पडत जा. अजय लबडे नावाचा एक गरजा महाराष्ट्र चॅनलवाला पोर आहे, त्यानं मला सांगितलं, बाबा तुम्हाला कमेंट आली, काही बायका म्हणल्या आमचा नवरा पाया पडून घेण्याच्या लायकीचाच नाही, त्याच्या पडावा कसं, ही तुम्हाला कमेंट आली. आता मला तर काही मोबाईल नाही, काय टाकायची असेल टाकी जा. तर ते म्हणलं आमच्या परिसरातल्या बायका आहेत त्यांनी टाकली. आता इथं कीर्तन तिथं शंका, राजूर गणपतीत शंका दूर केली की नवरा नालायक जरी असला तरी पाया का पडा. त्याचं कारण सांगतो. नवऱ्यानं नालायकपणा केल्यावर जर बायकोनं नालायकपणा केला तर दोघंही मारताल, त्याबद्दल काही दुमत नाही. पण परिणाम काय होतो माहिती आहे का, तुमच्यापासून निर्माण झालेल्या निष्पाप वासरांचा उन्हाळा होतोय. तुम्ही जन्माला आणलेली जी लेकरं आहेत का, हे निष्पाप वासरे आहेत, निष्पाप वासरे आहेत. नवऱ्याच्या माईच्या बापाच्या नालायकपणामुळं त्या दोन्ही निष्पाप लेकरांचा, तुम्हाला किती मुली असतील किती मुलं असतील काय, या निष्पाप वासरांचा उन्हाळा होऊन जातो. म्हणून शास्त्र असं सांगतं की मुंगळ्यानं जरी लहानपणा नाही घेतला तर मुंगीनं घ्या. नवरा जरी नालायक वागला तर पत्नीनं लहानपणा घ्या. आणि त्या लहानपणात महाराज पक्षीन जशी आपल्या पंखाखाली पिलांना सांभाळते, आईसुद्धा लेकरांना मोठं करू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांना नुसते वडील होते, कृपा काय होती, आधार तर आईचाच होता, आईचाच होता, आईचाच होता. महाराज या देशाचा राजा घडवला, आईनं घडवला. धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप घडवले, आईनं घडवले. महाराज किती मोठा पुरुषार्थ आहे तुमच्यातला. म्हणून तुम्ही लहानपणा घ्या, आपल्या बाळांसाठी लहानपणा घ्या, आपल्या मुलीसाठी लहानपणा घ्या, आपल्या मुलासाठी घ्या. पडा पाय, एक ना एक दिवस त्याला लाज वाटेल. नाही वाटली तरी तुमच्या करुणपणाची लाज विटेवरच्या मालकाला वाटेल आणि तुमच्या लेकरांचा संसार बरा करीन. याच्याकरता लहानपणा घ्या म्हणतो. मी काय तुमच्यावर बॉम्ब टाकीत नाही, मी पुराण पाहून सांगतो. कारण बाईचा सर्वात मोठा देव आपला पती, माणसाचा सर्वात मोठा देव आपले आईवडील आहेत. असो, त्या शिवजी कासारानं सांगितलं, या महिलांचा हाताला स्पर्श करत असताना माय बहीण आणि लेक म्हणलो याचा पुरुषार्थ प्राप्त झाला. मला तुकोबारायसारखा महात्मा सापडला. कर्मनो गहनगोती त्याच कीर्तनात त्याच दिवशी शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला. शिवजी कासाराच्या पत्नीने मुलगा खांद्यावर घेतला आणि तुकोबारायच्या कीर्तनात येऊन बसली. आपटीला नाही, हे चूक शब्द आहे बरं, नाही, कारण ती एका वारकऱ्याची पत्नी होती, असं चूक करणार नाही. कधी कधी एक दोन कीर्तनकाराच्या मुखारविंदातून ऐकलं, तिला कोण्या बायकांनी लावून दिलं, तिनं पोरगं खांद्यावर घेतलं, तुकोबारायच्या कीर्तनात पोरगं आपटून दिलं. कशी आपटीन महाराज, मेलेलं जरी असेल तरी पोरगं आहे, मेलेली जरी असेल. महाराज सात्विक माणसं गाई वासराची बैलाची सुद्धा अंत्यविधी चांगली करतो, घोड्याची सुद्धा आपण केली भाऊ, बैल सुद्धा, गाय सुद्धा. महाराज काही काही लोकांनी कुत्र्याच्या सुद्धा अंत्यविध्या चांगल्या केल्या, कारण जीवनभर त्या कुत्र्यानं वाडा सांभाळलाय. तर पोटच्या लेकराला काका ती आपटून कशी दिली, ती माय ना, माय ती. म्हणजे आमच्याही लोकांना भाना असल्यासारखं बोललं पाहिजे. परिणाम काय होतो माहिती आहे का, ठीक आहे तितकं बोलून जातो आपण, पण याचा परिणाम नंतर घडतो. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. महाराज या जिथं अशा बायका आहेत, एखाद्या वेळेस नवऱ्याचं ऐकायचं नाही, पण आम्ही सांगितलं की ते ऐकत आहेत. मग आम्ही जर चुकीचं बोलून गेलो आणि ह्या जर ऐकत राहिल्या आणि परिणाम उद्या सुनानं केला, नातवानं केला, नातीनं केला, नातानं केला, तर याचे परिणाम उलट होत असतात आणि धर्म मातीत जात असतो. याचं पाप महाराज किती भोगल ते नंतर सोडून द्या, पण लोक किती वाम मार्गाला जातात हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. त्याच्यामुळे चुकीचं बोलायचं नाही. खांद्यावर मुलाचं प्रेत घेतलं, तुकोबारायच्या कीर्तनात बसली. त्यावेळेला एवढी गर्दी तुकोबारायच्या कीर्तनाला नव्हती, कारण काल तसा नव्हता आकाश महाराज. आणि मांडीवर पोरगं घेतलं, डोकं मांडीवर आहे, शरीर खाली आहे, मोठं पोरगं होतं, थोडंसं रडू लागली. शेजारणीने विचारलं, बाई रडता कशा करता, काय नाही म्हणे माझा मुलगा मरण पावला. मग मेलेला मुलगा इथं कसा आणला, याच्याकरता आणला बाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेली जी व्यक्ती आहे त्या मुलाचे बाबा आहेत, त्यांना सांगायचंय आपला बाळ गेलाय. मी सांगू का तुकोबारायला कीर्तन, नको म्हणे. मी कीर्तनं तुकोबारायची ऐकली, माझ्या मालकानं ऐकली, पण माझ्या मुलाला ऐकायला जिवंतपणे योग आला नाही. मेल्या का होत नाही, त्याच्या अंगावर तुकोबारायची शब्द सुमनं पडतात, शब्दाची सुमनं पडतात. त्याच्यापेक्षा अजून काय निश्चित त्याला मोक्ष प्राप्त होईल. आणि तुकोबारायला महाराज सगळ्यांना कळतं, त्या अर्थी तुकोबारायला का कळत नसं. तुकोबारायने डोळे झाकले, विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं आणि विटेवरच्या मालकाला विनंती केली, ज्यानं आयुष्यभरात स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक ज्येष्ठ स्त्रीला माय म्हणाला, बरोबरीच्या स्त्रीला बहीण म्हणाला आणि कमी वयाच्या स्त्रीला लेक म्हणाला. असा जर ज्याचा वारकरी संप्रदायातला पुरुषार्थ असेल आणि त्याचा एवढा मोठा गोड भक्तीतला पुरुषार्थ असून माझ्याच कीर्तनात त्याच्या पोटाचं प्रेत पडावा, देवा मी सुद्धा वाम आहे का रे,
महाराज विठ्ठल विठ्ठल भजन संपलं, कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनात तुकोबराय बोलत होते. तेवढ्या अवकाशात झोपीतलं उठावा असं मेलेलं पोरगं उठतं, आईचे डोळे पुसतंय. आई तू का रडती ग? महाराज किती मोठा शिवजी कासाराचा पुरुषार्थ आहे. काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे विढोब्बार नम शिवाय